नमस्कार मित्रांनो, भटक्या विमुक्त जाती किंवा भटक्या विमुक्त जमातीतील जे बेरोजगार तरुण आहेत, अशा बेरोजगार तरुणांना शिक्षण घेतलेलं आहे, नोकरी लागत नाही, मग काहीतरी व्यवसाय करायचा आहे आणि व्यवसाय करण्यासाठी आपल्याकडे पैसा नाही आणि जर आपल्याला व्यवसाय करायचा असेल तर शासनाने एक योजना आणलेली आहे मित्रांनो, बिनव्याजी कर्ज योजना। या योजनेमध्ये भटक्या विमुक्त जातीतील, भटक्या विमुक्त जमातीतील जे काही बेरोजगार तरुण आहेत अशा तरुणांना बिनव्याजी कर्ज देण्याची ही योजना आहे आणि त्याच योजनेबद्दल आपण आजच्या व्हिडिओमधून माहिती घेणार आहोत की या योजनेसाठी अर्ज कसा करायचा, हे बिनव्याजी कर्ज कसं मिळणार, यासाठी कागदपत्र कोणती लागणार, अर्ज कोठे करायचा आणि कर्ज कसं मिळवायचं याबद्दलची सविस्तर माहिती बघणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक बेरोजगार तरुणापर्यंत ही माहिती शेअर करा। तर मित्रांनो, मराठा समाजातील बेरोजगार तरुणांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळातर्फे अशीच योजना राबवली जाते आणि या योजनेमध्ये बऱ्याचशा मराठा समाजातील तरुणांनी या योजनेचा फायदा घेऊन आपला स्वतःचा व्यवसाय चालू केलेला आहे। त्यांनी त्यांचे जे काही कर्ज प्रकरण केलेले होते त्या कर्जाचे हप्ते सुद्धा व्यवस्थित भरत आहेत आणि हप्ते व्यवस्थित भरल्यामुळे त्यांना व्याज परतावा सुद्धा मिळत आहे आणि तशीच ही योजना आता भटक्या जमातीतील, भटक्या जातीतील जे काही बेरोजगार तरुण असतील अशा तरुणांसाठी राबवली जात आहे। वसंतराव नाईक भटक्या विमुक्त जाती व भटक्या विमुक्त जमाती विकास महामंडळ या महामंडळातर्फे हे कर्ज दिल्या जातं। आता या योजनेचा आपल्याला जर कर्ज मिळवायचं असेल, याचा फायदा घ्यायचा असेल तर यासाठी आपल्याला महामंडळाची जी वेबसाईट आहे या वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा लागतो आणि ऑनलाईन अर्ज केल्याच्या नंतर आपल्याला बँकेकडून हे कर्ज घेणं लागतं आणि हे कर्ज घेतल्याच्या नंतर आपल्याला कृषी संलग्न किंवा जो काही व्यवसाय असेल तो व्यवसाय करायचा आणि जे बँकेने आपल्याला हप्ते पाडून दिलेले त्या हप्त्याप्रमाणे आपण जे काही पैसे आहेत ते पैसे भरायचे आणि त्यानंतर आपल्याला व्याज परतावा सहज मिळतो। अशी ही एकदम सोपी प्रक्रिया आहे आणि यासाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला महामंडळाच्या वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा लागतो। त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। आता महत्त्वाची गोष्ट की यासाठी कागदपत्र कोणती लागतात, तर मित्रांनो यासाठी आधार कार्ड, तुमचं पॅन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला आणि त्यानंतर जातीचा दाखला, एवढीच मोजकी कागदपत्र लागतात आणि या कागदपत्रावरून आपल्याला महामंडळाच्या वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा आहे आणि अर्ज केल्याच्या नंतर एक आपल्याला LOI जनरेट होतो। तो LOI आपल्याला बँकेमध्ये द्यायचा आहे आणि बँकेमध्ये दिल्याच्या नंतर त्यासाठी आपला व्यवहार सुद्धा चांगला असणं गरजेचं आहे। जर आपला चांगला व्यवहार असेल तर आपल्याला ती बँक कर्ज देईल आणि मग ते कर्ज आपल्याला परतावा ज्यावेळेस आपण करू त्यावेळेस आपल्याला त्याचा व्याज परतावा सुद्धा मिळणार आहे आणि ही कर्ज मर्यादा 10 लाख रुपयापर्यंत आहे आणि हे कर्ज घेण्यासाठी 8 लाख रुपयापर्यंतची उत्पन्नाची मर्यादा आहे। त्यासाठी महाराष्ट्राचा रहिवासी असणं आवश्यक आहे, त्यासाठी जातीचा दाखला आवश्यक आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या अगोदर त्या बेरोजगार तरुणानं कोणत्याही अशा योजनेचा लाभ घेतलेला नसावा, त्यानंतर तो कोणत्याही बँकेचा थकबाकीदार नसावा, म्हणजे त्याच्याकडे या अगोदरचं कर्ज असेल पण ते थकबाकीमध्ये नसलं पाहिजे, कारण त्याचा सिबिल स्कोअर जर चांगला असेल तर ती बँक त्या बेरोजगार तरुणांना कर्ज देत असते आणि कुटुंबातील एकाच व्यक्तीला हा लाभ मिळणार आहे। असे जे काही बेरोजगार तरुण असतील भटक्या विमुक्त जमातीतील, VJNT जातीतील, तर अशा तरुणांना या माध्यमातून रोजगार करण्यासाठी हे कर्ज मिळणार आहे। त्यामुळे जास्तीत जास्त तरुणांनी या योजनेचा लाभ घेतला पाहिजे आणि ही जी काही कर्ज व्याज परतावा योजना आहे या योजनेच्या माध्यमातून चांगला रोजगार आपण स्वतःचा निर्माण केला पाहिजे, अशी ही महत्त्वाची माहिती होती। मित्रांनो, आपल्याला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक बेरोजगार तरुणापर्यंत ही माहिती शेअर करा। धन्यवाद।